नमस्कार, मी प्रतीक्षा कुलकर्णी. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागे आपण आठवड्यांच्या वारांचं TLM बनवलं होतं. आज आपण TLM बनवूया फ्लॅश कार्ड. मराठी मुळाक्षरांबद्दल बोलायचे झाल्यास मराठीमध्ये एकूण 50 वर्ण आहे, ज्यामध्ये 36 व्यंजनं आणि 14 स्वर झालेले आहेत. तुम्ही म्हणाल की 14 स्वर कसे? तर ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर ॲड झालेले आहे आता नवीन एका नियमानुसार. तर आपण यांचासुद्धा फ्लॅश कार्डमध्ये समावेश करणार आहोत. तर फ्लॅश कार्डसाठी लागणारे साहित्य आहे पुठ्ठा. आपल्याला चौरसाकृती पुठ्ठा घ्यायचा आहे. लाल रंगाचा किंवा काळ्या रंगाचा सेलोटेप, कात्री, त्यानंतर चार्ट पेपर. हा चार्ट पेपर आपण पुठ्ठ्याला स्टिक करणार आहोत. फेविकॉल आणि मार्कर लिहिण्यासाठी, किंवा तुम्ही पेनचा यूजसुद्धा करू शकता. मी याला चौरसाकृती पुठ्ठा कापून घेतलेला आहे. त्यानंतर याला एका बाजूने पिंक कलर आणि दुसऱ्या बाजूने ब्ल्यू कलरचा चार्ट पेपर लावून घेतलेला आहे, ज्यामुळे आपल्याला एकच फ्लॅश कार्ड दोन वेगवेगळ्या पद्धतीने यूज करता येतील. आता पुढे एक वर्ण असेल आणि मागच्या साईडने एक वर्ण असेल, ज्यामुळे आपल्याला फक्त 25 फ्लॅश कार्डच बनवायचे आहेत. आणि ॲ आणि अचे आपण असे छोटे बनवूया, म्हणजे हे आपल्याला लक्षात येतील. नवीन आलेले आहे, नवीन इंग्रजीतून आलेले पाहुणे. मी हा लाल सेलोटेप याला स्टिक करून घेणार आहे दोन्ही बाजूनी. हा नॉर्मल सेलोटेपपेक्षा थोडा ब्रॉड सेलोटेप आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या चॉईसनुसार, तुम्हाला त्याची किती लेंथ पाहिजे, त्याची जाडी किती पाहिजे, त्यानुसार तुम्ही तो यूज करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक पर्टिक्युलर इथे रेड कलरची बॉर्डर मिळेल आणि तुमची मेहनतसुद्धा वाचेल. किंवा तुम्ही याला स्केच पेनने सुद्धा स्केच करू शकता किंवा पेनने सुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता की मी एका साईडने याला स्टिक केलेलं आहे आणि सेम ॲज इट इज ऑपोजिट साईडने त्याला स्टिक करते आहे, ज्यामुळे एक प्रकारची बॉर्डर तयार झालेली आहे. एका बॉर्डरने स्टिक झालेली आहे, ॲज इट इज आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा स्टिक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूनी सुद्धा मी स्टिक करून घेतलेले आहे, ज्यामुळे एक फ्लॅश कार्ड तयार झालेला आहे. आता आपण याच्यावर वर्ण लिहून घेऊया. असे तुम्हाला 25 करायचे आहेत. 23 एका साईडचे आणि जे दोन वर्ण आहे ॲ आणि अ याचे दोन वेगळे केले तरी चालतील. त्याला आपण मागे यूज करू शकतो, असं हरकत नाही. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ते करू शकता. तर मी असे पुठ्ठे तयार करून घेतलेले आहे वर्ण लिहिण्यासाठी, आणि आता आपण यावर वर्ण लिहूया. तुम्ही बघू शकता की मी ज्ञ हा वेगळ्या रंगाने लिहिलेला आहे. तुम्ही मागचा वर्ण हा वेगळ्या रंगाने लिहा, म्हणजे मुलांना सहज लक्षात येतं नंतर अभ्यास करताना. आणि याचा वापर आपण मुलांना मराठी मुळाक्षरं शिकवण्यासाठी उत्तमरित्या करू शकतो. हे आज आपले दुसरे TLM होते मुळाक्षरांचे. तर तुम्ही बघू शकता इथे स्वरांचे TLM पूर्ण झालेले आहे, आणि याच पद्धतीने आपण व्यंजनांचे TLMसुद्धा करून घेणार आहोत. मागच्या TLMच्या व्हिडिओसाठी तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व नवीन कुठले व्हिडिओ बनवावे यासाठी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.